नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण आनंदीबाई पेशवीन यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राइब करा। इसवी सन 1747च्या सुमारास गोहागर या गावी राघव महादेव ओक यांच्या घरी आनंदीबाई पेशवीन यांचा जन्म झाला होता। रघुनाथरावाच्या पहिल्या पत्नी जानकीबाईचे निधन झाल्यावर आनंदीबाईंचा विवाह रघुनाथरावांशी झाला। विवाहाच्या वेळी रघुनाथरावांचे वय 21 वर्षे होते तर आनंदीबाईंचे वय 8 वर्षे होते। पेशवे घराण्यामधील प्रसिद्ध आणि महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्त्रियांमध्ये रघुनाथराव पेशव्यांची पत्नी आनंदीबाई पेशवीन यांचा समावेश होतो। नाव जरी आनंदीबाई असले तरी त्यांचे संपूर्ण जीवन यातनांमध्ये गेले। अनेक इतिहासकार त्यांचे वर्णन कटकारस्थानी स्त्री असे करत असले तरी यांच्या विरुद्ध लेखी पुरावे सापडत नाहीत। माधवराव पेशव्यांनी रघुनाथरावास नजरकैदेमध्ये ठेवले होते, परंतु आनंदीबाईंवर मात्र त्यांचा विश्वास होता। माधवरावांच्या मृत्यूपर्यंत तरी आनंदीबाईंनी कोणत्याही प्रकारचे कारस्थान केलेले निदर्शनास आले नाही। आनंदीबाई दिसायला सुंदर असल्यामुळे रघुनाथराव त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते असा अनेकांना झालेला समज योग्य नाही, कारण रघुनाथरावांच्या पदरी अनेक नाटकशाळा तसेच छेलछबिल्या होत्या। त्यामुळे आनंदीबाईंना रघुनाथरावांच्या कलानुसार वागावे लागायचे हे सत्य आहे। आनंदीबाईंचे रघुनाथरावांशी लग्न झाल्यावर अवघ्या 6 वर्षांमध्ये पानिपतचे युद्ध झाले। या युद्धाने स्वराज्यावर आणि पेशवे घरावर मोठी आपत्ती ओढावली। सदाशिव भाऊ आणि विश्वासराव पानिपतच्या युद्धामध्ये गेले तर भाऊ विना दुनिया आणि दौलत व्यर्थ आहे असे म्हणत नानासाहेबही मृत्यू पावले। त्यानंतर माधवरावास पेशवेपद मिळाले आणि पेशवेपदाच्या लोभापायी माधवराव आणि रघुनाथरावांमध्ये तंटे उद्भवले। या तंट्यानंतर रघुनाथराव आणि आनंदीबाई नाशिक जवळच्या आनंदवल्ली या ठिकाणी राहू लागल्या। नानासाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव नारायणरावांवर त्यांचा विशेष जीव होता। 1772 मध्ये माधवरावांनी निधनावेळी नारायणरावांचा हात रघुनाथरावांच्या हाती देऊन मागचे सगळे विसरून राज्य आणि नारायणरावांना सांभाळण्यास सांगितले होते, पण विधिलिखित काहीतरी वेगळेच होते। रघुनाथराव पेशवे आणि नारायणरावांमध्ये तंटे उद्भवल्यावर रघोबाला नारायणरावांनी नजरकैद केले होते। असे असताना रघोबाने गार्द्यांसोबत योजना बनवली होती। रघोबा दादांनी गार्द्यांना असा संदेश लिहिला होता की नारायणरावास धरावे, पण कोणीतरी धचा मा केला आणि अनर्थ झाला। हा धचा मा आनंदीबाईने केला असे म्हटले जाते, पण अशा प्रकारचे कोणतेही पुरावे इतिहासामध्ये नाहीत। पेशवाईच्या लोभापायी रघुनाथराव पेशव्यांनी केलेल्या सर्व कारवायांचा सर्व आघाड्यांवर पराभव झाल्यावर त्याची मोठी फजिती झाली। ही सगळी दुःखे आनंदीबाईने कशी पचवली असतील याची कल्पना करणे जरा कठीणच आहे। आनंदीबाईला एकूण 6 मुले होती, त्यामध्ये सगळ्यात गाजलेला पुत्र म्हणजे बाजीराव दुसरा होय। रघुनाथरावाच्या मृत्यूनंतर आनंदीबाई कोपरगावी राहत असे। पती गेला, पेशवाई मिळाली नाही, मुलगा दुसरा बाजीराव दुर्वर्तनी निघाला, नारायणरावाच्या खुनाचे खापर तिच्या कपाळी फुटले। अशा सगळ्या विचाराने तिचे मन कोपरगावी रमेना म्हणून ती आनंदवल्लीस गेली। तिथे 26 मार्च 1794 रोजी आनंदीबाईंचे निधन झाले। आनंदीबाईंच्या वाट्याला आनंद मात्र खूप कमी आला। धन्यवाद। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका।